जिथे चिकाटीला मेहनतीची जोड दिली तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते असे म्हणतात, याची प्रचिती छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणीने करून दिली आहे। बालवयातच अंधत्व आलेले असताना देखील परिस्थितीवर मात करून ती आता नोकरी करत आहे। संगीता पवार असे या मुलीचे नाव आहे। या मुलीने बेसिक कॉम्प्युटर ITIचे शिक्षण घेतले आहे। कॉम्प्युटरमध्ये जॉर्ज नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठलीही की प्रेस केली की त्यामध्ये आवाज येतो आणि त्याच्या मदतीने ही मुलगी कॉम्प्युटरचा वापर करते। माऊसचा वापर न करता शॉर्टकीजचा वापर करून ती कॉम्प्युटर चालवते। मोबाईलचा वापर करून ही मुलगी ऑनलाईन व्यवहार सुद्धा करते। सांगाल, आपण आता सध्या अंध असून सुद्धा कॉम्प्युटर चालवतात, कसं ज्ञान प्राप्त झालं आणि आपण शिक्षण काय झालं? बोला ना। नमस्कार, माझं नाव संगीता पवार। मी इथे कम्प्युटर शिकवते आणि माझं बेसिक कम्प्युटर MSc ITI केलं मी आपल्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला। इथे आमच्या कम्प्युटरमध्ये जॉर्ज नावाचं सॉफ्टवेअर असतं, जॉब ॲक्सेस विथ स्पीच। आपण कुठलीही की प्रेस केली का त्याद्वारे आपल्याला आवाज येतो। जसं आपण एखादं नाव टाईप केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज येईल, आवाजाच्या साहाय्याने आम्हाला कळतं। तसेच मराठीसाठी पण आम्ही एक सॉफ्टवेअर आहे NVDA, नॉन व्हिज्युअल डिस्प्ले ॲक्सेसेबल। हे दोन सॉफ्टवेअर आम्हाला उपयोगी पडतात। आम्ही माऊस यूज न करता शॉर्टकट कीजने सगळं कम्प्युटरवरती काम करतो। यामध्ये आपण काय काय शिकलात? मी मायक्रोसॉफ्ट MSc मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट आणि बेसिक टॅली आणि जॉर्ज सॉफ्टवेअर इन्स्टॉलिंग वगैरे ते सगळं। आपण यामध्ये फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा किंवा गुगल पे, फोन पे वापरतात, कशा पद्धतीने वापरतात? ते मोबाईल मध्ये असल्यामुळे मोबाईलच्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲक्सेसिबिलिटी मध्ये गेल्यानंतर टॉकबॅक ऑफ असतं। टॉकबॅक ऑन केला तर त्याच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण लक्षात येतं गुगल पे, फोन पे, टेलिग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब। आम्ही कुठलाही ईमेल, जीमेल सगळं काही सर्चिंगनी काम करू शकतो। यातून काही चुका होतात का? हो, चुका होतात आणि एक ऑप्शन असतं ना ग्रामर चेक मध्ये, आपल्याला लक्षात येतं आपल्या काय चुका झाल्या वगैरे। जसं नॉर्मल साठी लिहिलेलं असतं की जर चूक झाली तर रेड येतं आणि करेक्ट असेल तर ग्रीन साईन येते, तसं आम्हाला एरर दाखवतो, म्हणजे डायरेक्ट बोलतो ते एरर। दृष्टी आहे त्या लोकांकडून चुका होतात, पण आपण आता कॉम्प्युटर चालवतात, हे कशा पद्धतीने हाताळतात आपण, किंवा आपल्याला कोण सहकार्य करतात? सहकार्य आम्ही शाळेत होतो, ज्यावेळेस मी ITI ला होते त्यावेळेस मॅडम शिकवायला होत्या आम्हाला, आणि एक सारिका मॅडम होत्या, त्या पण आम्हाला शिकवायच्या कम्प्युटर। आणि कम्प्युटरचं कीबोर्ड असल्यामुळे F आणि J वरती डॉट असतो। F आणि J वर डॉट असलं ना ते लगेच आपल्या बोटांची रचना लक्षात येऊन जाते आपल्याला सरावानी। ASDF सगळं लक्षात येऊन जातं की कुठली की कुठे आहे वगैरे। हे आपल्याला बेसिक नॉलेज शाळेतच शिकवलं जातं। शाळेपासूनच आम्हाला कम्प्युटर हा सब्जेक्ट आहे। मी पहिली ते 5वी तारामती बाफना ह्या शाळेत शिकले। त्याच्यानंतर 6वी ते 10वी देवाच्या आळंदी पुणे ह्या शाळेत शिकले आणि नंतर 11वी ते BA पर्यंत राजीव गांधी महाविद्यालय करमाड, आणि त्याच्यानंतर मी ITI कोर्स केला, आपलं कोपा कोर्स केला इथे आपल्या ITI कॉलेजला गव्हर्नमेंटच्या। तिथे आम्हाला दांदळे मॅडम शिकवायला होत्या कम्प्युटर। काय बनण्याची इच्छा आहे? मी आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करते सर। मी MPSC वगैरे ची तयारी करते, बँकिंगची पण तयारी करते। आपल्याला 100% दिसत नाही का? काही दिसतं? नाही, 100% मी 100% अंध आहे सर। जाणवतं कसं? ते सेन्सनी वगैरे लक्षात येते ना। काय बनण्याची इच्छा आहे? मला ऑफिसर व्हायचंय सर। कशामध्ये? बँकेमध्ये। आपण बँक म्हणजे तिथे सॉफ्टवेअर वगैरे दिलं जातं आम्हाला प्रत्येक ठिकाणी, तर त्याचं आम्हाला प्रशिक्षण पण दिलं जातं। तर मला बँकिंग मध्ये काम करायला आवडतं, क्लर्क व्हायला आवडतं। आधी क्लर्क नंतर ऑफिसर। काय नाव आपलं? संगीता प्रभाकर पवार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.